आज आपण मार्केटसारखा चवदार क्रिस्पी मसाला शेंगदाण्याची रेसिपी अगदी घरच्या घरी करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। मसाला शेंगदाणा बनवण्यासाठी एक बाउल घ्यायचा आहे। त्यामध्ये 1 कप बेसन पीठ जाणार। आपल्याला शेंगदाण्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे पहिल्यांदा। आता त्यामध्ये बघा पाव चमचा हळद जाईल, अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं, अर्धा चमचा धने पावडर टाकून घ्यायची, पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा। आता यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे, त्याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर टाकली तरी चालेल। आणि याच्यामध्ये पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचं। मसाला शेंगदाणा आपण घरच्या घरी अगदी मसाल्याचं मेजरमेंट व्यवस्थित झालं ना, इतका मस्त आणि क्रिस्पी होतो। आता ह्याच्यामध्ये बघा मगाशी काळं मीठ राहिलं होतं, तेही ते पाव चमचा टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स केलेलं। आता पाणी घ्यायचं, ते थोडं थोडं पाणी टाकून त्यामध्ये आपलं पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता पहिल्यांदा त्याच्या गुठळ्या काढून घ्यायचा। आता तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता आपण बघा चमच्यानेच हे सगळ्या गुठळ्या काढून घेत आहे। आता पीठ बघा किती मऊ झालेलं आहे, पण अजून पीठ असं घट्ट वाटते, म्हणून त्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकून परत एकदा चांगलं फेटून घ्यायचं आहे। एकजीव चांगलं करायचं आहे। पिठाची पण कन्सिस्टन्सी एकदम पतली पाहिजे, म्हणजे त्या शेंगदाण्याला त्याचा कवर पातळसा बसून असा क्रिस्पी होतो। हे बघा मस्त असं आता फेटून घेतलेलं आहे। हे अशा पद्धतीने जरा 2-3 मिनटं चांगलं फेटून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची। आता त्याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे आहेत ना, कच्चे शेंगदाणे आहेत, तर ते टाकून घ्यायचे आणि तेही चांगले मिक्स करून ठेवून द्यायचे। 5 मिनटं थोडं रेस्ट करायला ठेवून द्यायच्यात त्यामध्ये मिक्स करून। तोपर्यंत गॅसवर मग आपण कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। आता तेल तापलं की त्यामध्ये चमच्याने असे शेंगदाणे सोडून द्यायचे मसाल्याचे। बघा शेंगदाणे असे सोडून दिलेले चमच्याने। आता जेवढं मावेल तेवढं आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे। आता चांगलं एका साईडनी तळले की दुसरी साईड उलटून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने चांगले सुटसुटीत शेंगदाणे तयार होत आहेत आणि मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे, आपले तळून घ्यायचे आहेत आपले। आणि हे बघा मस्त आपले तळलेले आहेत, अगदी मार्केट टाईपच झालेले आहेत। काढून घ्यायचे, एका चाळणीत काढा किंवा टिश्यू पेपरमध्ये काढून घेऊ शकता। आता कढईमधलं तेल पुन्हा चांगलं तापून घ्यायचं आणि गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आता मी एक शेंगदाण्याचे दाणे सोडत आहे। आता शेंगदाण्याचा बघा त्याला कोटिंग इतकं सुंदर झालेलं आहे की शेंगदाणे असे अगदी मस्त खरपूस असे तळले जात आहेत, म्हणजे आपल्या मसाल्याचं पण मेजरमेंट मस्त झालेलं आहे। आता अशाच पद्धतीने बघा तळून घ्यायचं आहे। म्हणजे तुम्ही चमच्याने सोडा किंवा हाताने सोडा, ते लगेच सुट्टे होत आहेत आणि आपले सर्व शेंगदाणे अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। अगदी मार्केट टाईप शेंगदाणे झालेले आहेत। आपल्याला खाऊ वाटले ना की आपण अशा पद्धतीने करून घ्यायचे किंवा मुलांना पण तुम्ही देऊ शकता। इतके सुंदर झालेले आहेत। हे बघा हातात घेतले तर बघा किती मस्त असे मसाले शेंगदाणे आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगा। तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा। धन्यवाद।